आज होत असेल, किती भीती वाटत असेल, पण ना आता घाबरायची अजिबात गरज नाहीये, कारण लवकरात लवकर मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे सई. नाही नाही नाही, सई माझी आहे. तू माझ्या सईपर्यंत कधीच पोहोचू नाही शकणार. मला माहिती आहे कोणीतरी आपल्यामध्ये खूप अडथळे निर्माण करायचा प्रयत्न करतोय, आपल्याला एकमेकांपासून लांब ठेवायसाठी खूप प्रयत्न करतोय. पण मला माझ्या आपल्या प्रेमावर खूप विश्वास आहे. मला माहिती आहे कितीही प्रॉब्लेम झाले ना तरी त्या सगळ्या प्रॉब्लेम्सला दूर करून मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आय प्रॉमिस यू, मी लवकरच तुमच्याजवळ येणार आहे सई. I love you. I love you so much. नाही, सई फक्त माझी आहे. माझ्या सईला हिरावून नेशील तू माझ्यापासून. तू माझ्या सईपर्यंत कधीच पोहोचू नाही शकणार. सई, तू कशासाठी हसतेस? कशासाठी खुश होतेस तू? हा जे काही बोलतोय ना त्यातलं काहीच होणार नाहीये सई, कळलं ना? देवांश तुला माझ्यापासून कधीच हिरावून नेऊ शकणार नाही. अरे असा कसा नेईल तो? हा सई, देवांश इथे येण्याच्या आधीच तू माझी बायको झालेली असशील सई. बास झालं आता, बास झालं, बास झालंय आता, बास. आता एक आठवड्यानंतर नाही तर उद्याच्या उद्याच आपलं लग्न होणार. उद्याच्या उद्या, उद्या. कळलं ना सई? उद्याच्या उद्या. देवा, हा तर उद्याच लग्न करायचं म्हणतोय. एवढ्या कमी वेळात देवांश मला कसे शोधून काढतील? खूप शहाणा समजतो ना देवांश स्वतःला, खूप शहाणा समजतो. पण त्याला माहित नाहीये सई की त्याने काही करायच्या आधीच आपलं लग्न झालेलं असेल. मग बघूया कोण हुशार येते. तू माझी झालीयस हे जेव्हा त्याला कळेल ना तेव्हा त्याचं तोंड बघण्यासारखं असेल सई. खूप मजा येईल त्याचं तोंड बघायला. फक्त एक दिवस सई, फक्त एक दिवस. उद्या तू माझी झालेली असेल. सई, अगं स्माइल कर सई. उद्या लग्न आहे ना आपलं, खूप तयारी करायची आहे हो ना? मी येतो हा तयारी करून. देवा, आता काय करू मी? या विक्रमने काही घोळ घालण्याच्या आधीच देवांश माझ्यापर्यंत पोहोचायला हवे. पण आता कसं सांगू मी त्यांना?
आय होप मी जे आता बोललोय ते सईनपर्यंत पोहोचलं असेल. पण जर हे विक्रमने पण ऐकलं असेल तर तो लवकरच काहीतरी स्ट्रॉंग ऍक्शन घेईल या सगळ्यावर. आणि त्याने काहीतरी करायच्या आधी मी त्याला थांबवायला हवं. दोन मिस कॉल कोणाचे होते? अननोन नंबर. हॅलो, पर्ल डिझाईन बुटीक मधून बोलतोय. हॅलो, हाय, मी देवांश जहागीरदार बोलतोय. या नंबरवरून मिस कॉल आले होते मला 2. कोण बोलतोय? काय? पण मी तुम्हाला कॉल केलाच नव्हता. आर यू शुअर? तुमची काही कपड्याची ऑर्डर होती का? नाही, कपड्यांची काहीच ऑर्डर नाही. मग मी तुम्हाला फोन कशाला करेन? चुकून लागला असेल, इग्नोर करा. एक मिनिट मला सांगा, तुम्ही सई नावाच्या कुठल्या लेडीला ओळखता का? आय मीन, इतक्यात कधी भेट वगैरे झाली होती? सई नावाची ओळख? सई? जरा प्लीज नीट विचार करा. सई नाव होतं त्यांचं. सई, अगं ट्रायल केलीस का? अगं लवकर सई. हा, आठवलं. एका विचित्र माणसाच्या ब्राईडचं नाव होतं सई. अरे काय रूड माणूस होता तो. आपण पैसे चांगले देत होता म्हणून ऑर्डर घेतली. एका आठवड्यानंतर डिलिव्हरी होती, पण आता थोड्या वेळापूर्वीच मला फोन केला आणि मला म्हणाला की उद्याच्या उद्या ऑर्डर हवी आहे मला. अरे मी काय आता जादूगर आहे का उद्याच्या उद्या ऑर्डर डिझाईन करून द्यायला? त्याला म्हटलं की थोडा वेळ तरी द्या, पण नाही, अख्खीची अख्खी ऑर्डरच कॅन्सल करून टाकली. मला एक कळत नाहीये, ती बाई या मूर्ख माणसाशी लग्न करायला रेडी काय झाली? माझा तर ना अख्खा दिवस वाया गेलाय. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. ओके. म्हणजे माझं बोलणं ऐकल्यानंतर विक्रमने उद्याच लग्न करायचं ठरवलं असणार आहे. ठीक आहे बेटा विक्रम, तू कितीही काही ठरवलंस ना तरी माझ्या सईंना माझ्यापासून लांब नाही करू शकणार. तू माझ्या सईंना माझ्यापासून लांब करायचा कितीही प्रयत्न केला ना तर ते पॉसिबल होणार नाही. कारण सईंची आणि माझी 7 जन्मासाठी लग्नाची गाठ बांधल्या गेली आणि ती तू कधीच तोडू शकणार.